अहो हिची थोडी जेवढी गाव ना तेवढी कमीच आहे अहो साहेब. मी मी कीर्तनात ऐकलं होतं माहिती आहे, जगातले कितीतरी देश असे आहेत की ते त्यांची भाषा सोडून दुसरी कुठलीच भाषा बोलत नाही, तरी बी त्यांचं चांगलं चाललंय की. आपलं काय होतं, आपल्याला लोकांच्या घरातलं चांगलं वाटतं, पण घरातल्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नाही. माझी मराठी भाषेचं तसंच झालंय साहेब. मला सांगा साहेब, आपल्याला गंगेचं तीर्थ मिळालं म्हणून आपल्या आईच्या दुधाची थोरवी आपण विसरलो, तर आपली आई आपल्याला माफ करत का हो साहेब? जगभरातल्या किती जरी भाषा शिकलो तरी ज्या मातीत आपली नाळ पुरली तिचा टिळा आपण कपाळावर अभिमानानं लावला नाही तर काय उपयोग आहे साहेब? म्हणजे आपल्या आईला आपण घराबाहेर काढायचं आणि एका परक्या बाईला मारानं घरात आणायचं, असं जर केलं तर आपली मराठी भाषा, आपली आपली आई आपल्याला माफ करत आहो साहेब? मराठी भाषा आहे ना, फक्त बोलायची भाषा नाही, ही जगायची भाषा आहे साहेब, आणि ती आपण अभिमानानं मिरवली पाहिजे. मी आता पेपरात वाचलं ना साहेब, आपल्या भाषेला आता तो दर्जा मिळालाय ना. अभिजात भाषेचा दर्जा. हा, अभिजात. पण ती अभिजात म्हणून आपण नुसतीच सजवली, पण तिचा नाद आपल्या मुखात घुमला नाही तर काय उपयोग आहे साहेब? तुमच्या पतपेढीच्या सगळ्या योजना तुम्ही समजून सांगण्यासाठी आपल्या देखण्या मराठी भाषेचाच तुम्हाला आधार घ्यावा लागला ना. आपल्या आजापंजांनी ठेवलेली संपत्ती एखादा माणूस संपवतो, उडवतो ना, तसंच आपण आपल्या हातून आपल्या आपल्या संतांनी, आपल्या महात्म्यांनी, आपल्या शूरवीरांनी कमवलेली आपल्या भाषेची थोरवी मिरवायची सोडून ते आपण गमवत चाललोय साहेब. अहो असं कसं झालं? एक गोष्ट स्पष्ट सांगतो साहेब, माझी मराठी भाषा ना कधीच संपणार नाही. ती काळाच्या छाताडावर बसून टिकून राहील. आणि जोपर्यंत तिच्या आत्म्यावर हल्लावत राहील ना, तोपर्यंत माझी मराठी माय ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवांसारख्या लेकराला परत परत जन्माला घालत राहील. आणि तुम्ही आम्ही तिला कमी लेखलं म्हणून तिचं देखणे पण कमी होणार नाही साहेब. ती अभिजात होती, हाय, जोपर्यंत ही सृष्टी आहे ना तोपर्यंत ती अभिजातच राहील.